नमस्कार, राम राम. मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNC सिटी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे, त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की आदरणीय, माननीय, सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी कुठली भूमिका घ्यायला हवी आणि त्या भूमिकेशी मला वाटतं की मनोजदादा जरांगे काही सहमत दिसत नाही. कारण त्यांची जी भूमिका सुरू आहे आणि जी त्यांनी संवाद यात्रा आता मराठवाड्यातली पूर्ण 8 जिल्ह्यांची मधली पूर्ण केली, त्या संवाद यात्रेला जो प्रतिसाद मिळाला तो जरी मोठा दिसत असला तरी संभाजीनगर या ठिकाणच्या समारोपाच्या संवाद यात्रेला मात्र जो अपेक्षित परिणाम होता की पोलीस आणि प्रशासनानं सुद्धा ज्या पद्धतीने तयारी केलेली होती त्या मानानं खूपच कमी प्रतिसाद मिळालेला आहे. याचं कारण असं आहे की कुठेतरी आता या सगळ्या आंदोलनामध्ये राजकीय इच्छा बाळगून असलेले कार्यकर्ते ह्या आंदोलनामध्ये सक्रिय होते, सहभागी झाले होते. कारण कुठेतरी त्यांना ती आशा दिसत होती की एवढा मोठा समाज आणि समाजाचे प्रश्न घेऊन आम्ही जेव्हा भांडतो आहोत तर हे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला सांसदीय रंगमंचावर, सांसदीय मंचावर आम्हाला ती संधी मिळेल. मग ती विधानसभा असेल, विधान परिषद असेल किंवा लोकसभा असेल. मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. जसं लोकसभेपूर्वी जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की आम्ही गावागावातून उमेदवार उभे करू, नंतर मग सांगितलं की एक आमचा मराठ्यांचा उमेदवार देऊ, त्यानंतर सांगितलं की मग नाही, फक्त आम्ही याला पाडू त्याला पाडू, मग याला पाडा त्याला पाडा, दोघांनाही पाडा, निवडून कोणाला आणा काय ना, ह्या सगळ्या संभ्रमावस्थेमुळे आणि त्यानंतर मनोजदादांनी जे सांगितलं की माझ्या नावावर 100 कोटी रुपये लोकांनी कमवले त्यांच्याच कार्यकर्त्यांनी, त्यामुळे मग जे कोणी निष्ठावान कार्यकर्ते जे प्रामाणिक भूमिका घेऊन काम करत होते राजकारणामध्ये त्यांनाही मला कुठेतरी मग शंका आली. मग वाटू लागलं की आपण वेडे होतो की काय, की आपण प्रामाणिकपणे काम करीत राहिलो आणि पैसे कमावून गेले. आणि मग पुन्हा या विधानसभेच्या निवडणुका जेव्हा होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जरांगे दादांनी सांगितलं की मी 288 जागा उभ्या करणार आहे. परत म्हटलं की नाही, आम्ही आता महाराष्ट्राची बैठक घेऊ आणि मग त्यामध्ये ठरवू की बा आम्हाला नेमकं काय करायचंय, उभं राहायचंय का नाही राहायचंय. मात्र आम्ही 288 पाडणार. उभा राहणार की नाही, निवडून येणार की नाही याबद्दल बोलण्यापूर्वी फक्त आम्ही पाडणार. आणि मराठवाड्यातल्या लोकसभेच्या आम्ही 8 जागा पाडल्या, आमकं झालं. तर त्या भूमिकेशी पुन्हा एकदा मी सांगतो की तुम्ही एका भूमिकेला कुठेतरी स्टिकअप राहिलेला नाहीयेत. आणि मग तुमच्यावर आरोप होऊ लागले की तुम्ही कुठेतरी शरद पवारांची बी टीम म्हणून काम करताय की काय. आणि हे आरोप का होत आहेत याचा उहापोह आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. परंतु आता एक सांगतो दादा की तुम्ही जे म्हणतायत सगळे सोयरे याचे यावत सर्व मराठ्यांना आणि त्याचबरोबर बाकीच्याही जातीच्या सगळ्या सोयऱ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्या, हे होणे नाही. हे होणे नाही म्हणजे असं होऊ नये अशी माझी इच्छा नाहीये, परंतु ते कायद्याच्या चौकटीत कुठेच बसत नाही. त्याचबरोबर तुम्ही म्हणता 288 जागा आम्ही लढवणार आहे, तुम्ही 288 जागा लढवणार नाहीत. तुम्ही सांगता आम्ही 288 पाडणार आहोत, ते 288 सुद्धा पाडणं तुम्हाला शक्य नाही, हे मी ठामपणे सांगतो. आणि म्हणून तुमच्या या भूमिकेमुळेच ही आता राजकीय इच्छाशक्ती असलेल्या लोकांची गर्दी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे आता समाजानं तुमच्या भूमिकेचं पूर्णपणे विश्लेषण केलेलं आहे की तुम्ही 288 पाडू शकत नाही, निवडूनही आणू शकत नाही आणि सर्वच जाती धर्माच्या लोकांना सगळ्या सोयरे लागू करून सरसकट प्रमाणपत्र मिळवून द्या, ही मागणी तुमची मान्य होऊ शकत नाही. म्हणून आता राजकीय दृष्ट्या आणि भविष्याच्या दृष्टीने, मराठा समाजाच्या भविष्याच्या दृष्टीने समाज आता आपली आपली भूमिका घेईल. कारण तुम्ही शरद पवारांची मीटिंग झालात असा जर समज या मराठा समाजाचा झाला असेल तर मात्र हे फार धोकादायक आहे. आणि ती जर वस्तुस्थिती असेल तर, कारण शरद पवारांच्या पाठी त्यांना 100 वर्ष आयुष्य लाभावं, ते निरोगी राहावेत, परंतु सक्रिय राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं आता वयाच्या 83व्या वर्षी ते सक्रिय आहेत, एवढी त्यांच्याकडे किती वेळ आहे सक्रिय राहण्यासाठी. आणि मग ते जेव्हा या राजकारणातून, सक्रिय राजकारणातून जेव्हा बाजूला होतील त्यावेळी त्यांचा पक्ष चालवण्यासाठी कोणता मराठ्याचा सक्षम नेता आहे शरद पवारांइतका. आणि म्हणून आता जनता हा विचार करू लागलेली आहे की जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणाच्या बाबतीतची धरसोड भूमिका,
त्यामुळे हे मराठा आरक्षण खरंच मिळणार आहे की नाही याबद्दलही आता साशंकता निर्माण झालेली आहे. उलट पक्षी एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आग्रही आहेत, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी आग्रही आहेत आणि त्याचबरोबर ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. नुसतेच प्रयत्न नाही, त्यासाठी त्यांची ती राजकीय इच्छाशक्ती देखील आहे, हेही आता मराठा समाजाला कळालेलं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेची ताकदही आता मराठा समाजाला कळालेली आहे की ज्या फडणवीसांना शेवटच्या क्षणी त्यांनी मुख्यमंत्री पदापासून दूर केलं आणि शेवटच्या मिनिटात ते स्वतः मुख्यमंत्री झाले, हे काही छोटं काम नव्हतं. आणि त्याचबरोबर ते एक संघर्षातून आलेले, चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य आहे, बंडखोर वृत्ती आहे आणि म्हणून मराठा समाज आता एकनाथ शिंदेकडे अपेक्षेने बघतो आहे. शिंदेंनी लोकसभेमध्ये त्यांना हव्या तेवढ्या जागा त्यांनी तिथे मागून घेतल्या, त्यांनी त्या मिळवल्या आणि त्या लढवल्या. त्यामध्ये त्यांचा स्ट्राईक रेट देखील चांगला राहिलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील एकनाथ शिंदे त्यांना हव्या तेवढ्या जागा घेतील आणि उरलेल्या जागा भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना वाटून घ्यावे लागतील, तेवढी ताकद त्या एकनाथ शिंदेमध्ये आहे. आणि एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला देवेंद्र फडणवीसची हिंमत नाही, कारण वर मोदी शहा देखील एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीसला कुठेही भीक घालत नाही. एवढं वजन, एवढं ते ताकद त्या माणसानं निर्माण केलेली आहे. आणि मग या महाराष्ट्राच्या पुढील राजकारणामध्ये मराठ्यांसाठी शरद पवारांच्या नंतर नेता कोण आहे? राष्ट्रवादीमध्ये एकही सक्षम नेता नाही की शरद पवारांच्या पद्धतीनं तो राष्ट्रवादी काँग्रेस पुढे नेईल. काँग्रेसमध्ये कोणी दिसत नाहीये, भाजपमध्येही नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये हा मराठा समाज एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्रातला मराठ्यांचा लंबी रेस का घोडा म्हणून त्यांच्याकडे बघत आहेत. कारण तसं सांगितलं की ते चळवळीमधनं आलेले आहेत, त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य आहे, बंडखोर वृत्ती आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची इच्छाशक्ती आहे, नवी त्यांचा तो DNA आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते अत्यंत आग्रही आहेत. नुसतेच आग्रही नाही तर त्या दृष्टीनं त्यांनी सकारात्मक पावलं उचललेली आहेत, त्याबद्दल सकारात्मक त्यांनी सगळी कारवाई केलेली आहे. आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं, मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारा खरा माणूस कोण असेल तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. आणि ते कायद्याच्या चौकटीत बसणारं, कायद्यानं टिकणारं असं आरक्षण देण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे. यावरून लक्षात येतं ना मराठा समाजाला सुद्धा की मनोजदादा जरांगे पाटील भले ते प्रामाणिक असतील, परंतु त्यांचं आंदोलन ज्या दिशेनं चाललेलं आहे, भूमिका जी बदलत बदलत चाललेली आहे. आणि मग यातनं हाशील काहीच नाही ना. म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचं सगळ्याच समाजासाठी करा, ते लागू करा, सगळ्या समाजाला ती प्रमाणपत्र द्या, हे सगळे समाज एकट्ठा करून तो काय ते शरद पवारांच्या पाठीशी उभा करायचंय का हे मतदान, अशी शंका आता मराठा समाजाला येऊ लागलेली आहे. कारण लोकसभेत तेच घडलं आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निकष आता ह्या विधानसभेला लागू होऊ शकणार नाही. तुम्हाला सांगतो मी की मुस्लिम समाज ज्यानं मशालला मतदान केलेलं होतं, या विधानसभेला ते मशालला मतदान नाही करणार. जिथे तुतारी किंवा त्यांना हाताचा पंजा दिसेल, विशेष करून हाताचा पंजा दिसेल, त्या ठिकाणी ते पंजाला मतदान करतील. तुतारीच्या अगेन्स्ट जर एखादा त्यांचा मुस्लिम उमेदवार तिथे असेल तर ते कदाचित तुतारीला बाजूला करून त्या मुस्लिम उमेदवाराला मतदान करतील. आणि हाताचा पंजा तुतारी जिथे नसेल, मशाल असेल, त्या ठिकाणी मशालला नाही तर तिथे मुस्लिम उमेदवाराला मतदान होणार आहे. मागासवर्गीयांच्या मतदानाबद्दल बोलायचं झालं तर तीच परिस्थिती आहे. लोकसभेला जी भूमिका घेतलेली होती की संविधान आमचं धोक्यामध्ये आहे म्हणून ह्या समाजानं ती वेगळी भूमिका घेतली, तरी पण तेवढ्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी आंबेडकरी चळवळीचे लोक मोठ्या संख्येने उभे राहिले. पुन्हा ते उभे राहतील की नाही शंका आहे. कारण प्रकाश आंबेडकर काय, तुमचा असुद्दीन ओवेसी काय किंवा राज ठाकरे काय, या सगळ्यांच्या भूमिका तर त्यांच्या अनुयायांना कळालेल्या आहेत की ह्या काही ठोस भूमिका नाहीत किंवा आम्हाला कुठेतरी सत्तेत घेऊन जाणारी ही भूमिका नाही. हीच भूमिका आता जरांगेच्या बाबतीत झालेली आहे. मनोजदादा जरांगेचे आता अनुयायांना असं वाटते की यांची भूमिका कुठे आम्हाला सत्तेत घेऊन जाणारी नाही किंवा आमचे प्रश्न सोडू शकतील, अशी त्यांची ती भूमिका आहे. आणि म्हणून पण मराठे सर्व या महाराष्ट्रातला मराठा समाज हा एकनाथ शिंदेकडे आता आशाळभूतपणे बघतोय. मराठ्यांचं नेतृत्व
दीर्घकाळ नेतृत्व करण्याची क्षमता एकनाथ शिंदेमध्ये आहे हे आता मराठा समाजाला कुठेतरी जाणवू लागलेलं आहे. आणि ही जाणीव जर आणखी घट्ट होत गेली ना तर मात्र एकनाथ शिंदेच्या पाठीशी हा समाज नक्की उभा राहील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आणि जर असं घडलं नाही तर मात्र हा समाज पुन्हा 50 वर्ष मागे फेकला जाईल अशी एक भीती मला वाटते आहे. अजूनही मनोजदादा जरांगेंना माझा आग्रह असेल की तुम्ही या संसदीय राजकारणामध्ये या सर्व समाजाला सोबत घ्या. जो समाज या सत्ता केंद्राच्या परिघाभोवती फिरतो आहे त्या परिघावरून उचलून त्यांना सत्ता केंद्रामध्ये घेऊन जा, तशी शक्यता, जास्त दाट शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही राजकारणातले, मागच्या मी व्हिडिओवर सांगितलं, राजकारणातले अनुभवी लोक घ्या. ते भ्रष्टाचारी लोक नको. अनुभवी प्रामाणिक लोकांना तुम्ही, जाणकारांना सोबत घ्या आणि या संसदीय राजकारणामध्ये या. नाहीतर हा समाज तुमच्याही पाठीत निघून जाईल, हा एकनाथ शिंदेकडे जाईल. गेला तरी समाजाचं काही वाईट होणार नाही, मात्र नाही गेला, तुमच्या मागे असाच भरकटत राहिला, तुम्ही जर संसदीय राजकारणामध्ये नाही आलात तर या समाजाचं कधी न भरून येणारं मोठं नुकसान होईल. आणि त्याला मनोजदादा पाटील, जरांगे पाटील, तुम्ही त्याला जबाबदार असाल असं माझं ठाम मत आहे. माझं हे मत आहे. आमचं सगळं जे काही आकलन आहे, समाजामध्ये आम्ही फिरतो त्यातनं जे आम्ही आकलन करतो, विश्लेषण करतो, त्यातनं आम्ही व्यक्त होतो. माझ्या मताशी तुम्ही सर्वांनी सहमत असलंच पाहिजे असं काही नाही. असलात उत्तम, नसलात तरी काही माझा आक्षेप नाही. मात्र या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, कारण त्यातनंच आम्हाला प्रेरणा मिळते. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्याने बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.